भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं, परंतु हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाड्याचा सुरुवातीचा जो 5 जिल्हे होते ते जिल्हे हैदराबाद संस्थानाच्या जुलमी राजवटीमध्ये अतिशय अन्याय आणि अत्याचार सहन करत वास्तव्य करत होते। या हैदराबाद संस्थानाचं वैशिष्ट्य असं होतं की इथला राजा हा मुस्लिम होता आणि बहुसंख्य लोकसंख्या ही हिंदूची होती आणि या निजाम जुलमी राजवटीनं इथल्या मराठवाड्यातल्या या हिंदू धर्मीयावर अनन्वित असा अत्याचार केला। त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणि आर्य समाजानं अतिशय नेटानं असं त्यांच्या विरोधामध्ये या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढाई उभी केली, मोठा लढा उभा केला। त्या लढ्यामध्ये या मन्याड खोऱ्यातील जनतेने मोठ्या अतिशय समर्पित भावनेने त्यामध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेतल्याच्या नंतर सुरुवातीचा कालखंड हा असा होता की टिळकीच्या भागामध्ये जंगल तोड सत्याग्रह सुरू झाला, म्हणजे निजामाला कर जास्त मिळू नये या उद्देशानं टिळकी भागातल्या इथल्या वीर नरवीरांनी त्यांच्या विरोधामध्ये जंगल सत्याग्रह सुरू केला। या भागातील वीरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निजाम राजवटीच्या विरोधामध्ये जे संघर्ष केला, काहींनी आमने सामने लढाई केली। याच्यामध्ये 17 गावामध्ये 66 जणांना वीर मरण पत्करावे लागले आणि यानंतर 17 सप्टेंबर 1948 ला म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल 13 महिन्यानंतर या मराठवाड्याला हैदराबादच्या जुलमी राजवटीमधून मुक्तता मिळाली। अशा शहीद जवानांच्या हुतात्म्यांच्या गावामध्ये महाराष्ट्र सरकारनं हुतात्मा स्मारक उभारावं अशा पद्धतीची संकल्पना मांडली, परंतु ही संकल्पना या सगळ्या हुतात्म्याच्या गावामध्ये ना स्मारक झालं ना तिथं त्या वीरांचा इतिहास नव्या पिढीला वाचनासाठी उपलब्ध करून दिला। कंधार आणि लोह्या तालुक्यात म्हणजे पूर्वीचा कंधार तालुका या भागामध्ये फक्त 2 हुतात्मा स्मारक फक्त निर्माण करण्यात सरकारला यश आलं, एक कंधार आणि दुसरं टिळकी। महाराष्ट्र शासनाकडे तत्कालीन आमदार कैलासवासी केशवरावजी धोंडगे आणि माजी आमदार गुरुनाथरावजी कुरडे यांनी हुतात्मा स्मारकाची मागणी केली, परंतु अद्याप एकाही या 2 गावाचा अपवाद वगळता कुठल्याही गावामध्ये हुतात्मा स्मारक झालं नाही। कल्याणी सारख्या एका गावामध्ये तब्बल 35 हुतात्मे झाले, परंतु त्या गावात सुद्धा हुतात्मा स्मारक झालं नाही। हुतात्मा स्मारक झालं नाही यासाठी या देशाचे माजी सैनिक आपल्या सोबत बालाजीराव चुकुळवार आहेत, त्यानंतर पोचीरामजी वाघमारे साहेब आहेत, त्यानंतर कल्याणकर साहेब आहेत। यांच्याशी या हुतात्म्यांच्या गावामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे हिंदवी बाणामध्ये आपण चर्चा करूया। अशा पद्धतीचा ह्या आपल्या जाज्वल्य देशभक्तीचा या भागातला इतिहास आहे मन्याड खोऱ्याचा। अद्याप या ठिकाणी फक्त 2 अपवाद वगळता कुठल्याही गावामध्ये हुतात्मा स्मारक झालं नाही। तर या शासनाच्या उदासीनतेबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? जय हिंद। सर्वप्रथम 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ज्या 60 वीरांमुळं त्यांच्या हुतात्म्यामुळं मराठवाडा आपल्याला मुक्त करता आला, अशा या हुतात्म्यांना मी माझ्या माजी सैनिक संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि अभिवादन करतो। सर, आज खरंच आपण एक चांगला प्रश्न केलात की आपल्या मराठवाडा मुक्त करण्यासाठी जे 60 हुतात्म्यांनी आपलं हुतात्म पत्कारलं आणि त्यावेळेस शासनाने, तुम्ही आताच प्रस्तावना केली, त्या प्रस्तावनेमध्ये असं ऐकायला भेटलं की ते शासनाची प्रशासनाने एक प्लॅन केलं होतं की जेवढे हुतात्मे झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक गावामध्ये एक स्मारक व्हायला पाहिजे, पण ते कंधार आणि टिळकी या 2च ठिकाणी स्मारक उभा टाकले। जे एक असे गाव आहे त्या गावामध्ये तब्बल
35 हुतात्मे शहीद झाले, हुतात्मा पत्कारलं त्या वीरांनी, त्या गावामध्ये अद्यापही स्मारक झालेलं नाही किंवा तिथं कोणीच जात नाही। आम्ही माजी सैनिक संघटना 4 वर्षापासून आम्ही हेच आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही प्रशासनासोबत शासनासोबत झगडत असतो। अरे जनतेचं तरी सोडा, ज्यांनी आपलं हुतात्मा पत्कारलं त्याचा तरी मान सन्मान टिकून ठेवावं, त्याचा तरी कुठंतरी मान सन्मान व्हावा, त्या बलिदानाचा विचार व्हावा। ज्यांनी बलिदान दिलं त्या 60 हुतात्म्यामध्ये असे काही आहेत की ज्यांचे लग्न सुद्धा झाले नाहीत, विवाह झालेले नाहीत, त्यांच्या आईवडिलांची तेच एवढी एक निशाणी होती, ते गेले म्हणजे त्यांच्या परिवाराची निशाणी गेली। कमीत कमी त्या तरी लोकांच्या हुतात्म्यांचं स्मारक व्हायला पाहिजे होतं। पण इथल्या आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना आणि विशेष करून आता परत राजकीय विषयाला, विशेष करून कंधार लोह्यातले जे राजकीय नेते आहेत, ज्यांनी सत्ता भोगली, जे पदावर होते, त्यांनी आतापर्यंत हुतात्मे असतील किंवा सैनिक शहीदवीर असतील या तालुक्यामध्ये त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही। गेले 40 वर्षापासून स्वर्गीय केशवरावजी धोंडगे साहेब आणि माजी आमदार गुरुनाथरावजी कुर्डे साहेब यांनी हा खूप मोठा विषय लावून धरलेला होता, पण तिथं शासनाने त्यांना यश येऊ दिलं नाही, तरी पण त्यांनी 2 स्मारक केल्या। मग बाकीचे आमदार जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्याच्यानंतर आज 17 सप्टेंबर आमदार साहेब येतात, झेंडा फडकून जातात, तहसीलदार येतात, झेंडा फडकून जातात, पण ते झेंडा कशाबद्दल फडकवला, तिथं काय करायला पाहिजे, फक्त एकच दिवशी तुम्ही येता का, बाकी दिवशी तिथं का तुम्ही जाऊन चौकशी करत नाही किंवा फॉलोअप घेत नाही किंवा स्मारक का बनत नाहीत। म्हणून हे एक आपलं दुर्दैव आहे की इथल्या राजकीय नेत्याला किंवा प्रशासनाला काही देणं घेणं नाही, कारण प्रशासकीय कार्यात जो अधिकारी आहे त्याचा मुलगा शहीद नाही किंवा हुतात्मा नाही, किंवा जो नेता आहे त्याचा मुलगा शहीद नाही किंवा हुतात्मा नाही, मग त्यांना ते दुःख, त्यांना काय यातना काय माहित आहे। दुसरा एक विषय असा आहे की शासनानं ज्या गावामध्ये हुतात्मे झाले त्यांच्या नातेवाईकांना अनेकांना प्रमाणपत्र दिले, त्यांचा यथोचित गौरव केला, त्यांच्या कुटुंबामध्ये अनेकांना त्या आधारे, त्या प्रमाणपत्र आधारे नोकऱ्या लागल्या, परंतु एक तरुण आणि उमदा हुतात्मा कंधार येथे वकिली व्यवसाय करत असणारे व्यंकटराव देशमुख उमरेकर हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये या लढ्यामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर त्यांना कारावास झाला, हैदराबाद येथील कारागृहात त्यांना ठेवलं, तिथून नंतर मग त्यांनी निजामाबाद येथे आणलं, निजामाबाद येथे आणल्याच्या नंतर त्यांना आजारी पडले, आजारी झाल्याच्या नंतर त्यांना तिथं वीरमरण आलं। त्या कुटुंबाला अद्याप ते अविवाहित होते, त्यांच्या अंगाला विवाहाची हळद सुद्धा लागली नव्हती, अशा या तरुण उमद्या राजविंडा असलेल्या व्यंकटराव देशमुख उमरेकर यांच्या कुटुंबाला कुठलीही सोय आणि सवलत मिळाली नाही, असे अनेक असतील, हे प्रकर्षाला पुढे आले। तर असे जे काही म्हणजे ज्यांना सवलती मिळाल्या नाहीत अशा स्वातंत्र्य सैनिकाच्या किंवा हुतात्म्या झालेल्या वीरांच्या कुटुंबासाठी आपण पुढे काही प्रयत्न करणार आहात का? सर, हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आम्ही तर देश सेवा करून आता 4 वर्षामध्ये आम्ही समाजसेवेमध्ये आलो आणि हे कार्य करत असताना आता आम्हाला हे गोष्टी काही समोर दिसून यायल्यात। पण ज्या उमरा गावाचं जे आहे, आमच्यापेक्षा इथल्या आमदारांना, खासदारांना, लोकप्रतिनिधींना माहिती आहे, पण जो तिथला जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा पंचायत समिती सदस्य असेल किंवा आमदार असेल, यांनी जे गोष्टी करायला पाहिजे होत्या यांनी ही गोष्टी केलेल्या नाहीत। आम्ही माजी सैनिक म्हणून, देशाचे सैनिक म्हणून आम्ही इथून आता 17 सप्टेंबर आजचा हा झाला दिवस, पण यानंतर आम्ही सर्व काही याचा जो माहिती आहे, हिस्ट्री आहे, तशी तर आम्ही काढलेली आहे, पण तुमच्यासारख्या अनुभवी पत्रकार मित्रांकडून किंवा माजी आमदार गुरुनाथरावजी कुर्डे आहेत यांच्याकडून आम्ही सर्व काही आम्ही माहिती गोळा करून आम्ही इथल्या आमदारांना, आम्ही म्हणत नाही, आज जो आमदार असेल माझ्या तालुक्याचा, कल्लाळी हे मुखेडमध्ये आहे, मुखेडमध्ये तुषार राठोड साहेब आहेत, कंधार लोह्यामध्ये आमदार चिखलीकर साहेब आहेत, आम्ही हे सर्व अहवाल घेऊन आम्ही या दोन्ही आमदार साहेबांना भेटणार आहोत, आमदार साहेबांना विनंती करणार आहोत, साहेब आपण प्रत्येक गावामध्ये 50 लाख, 40 लाख, 20 लाख फंड टाकता, फंड देता, एखादा जर नेता, एखाद्या कुठल्या समाजाचा नेता असेल, त्यानं 4 कुठं दिवस नेतेगिरी करून जर त्याला जर आपण जर कुठं जर निधी देत असाल, तर माझ्या जवानांनी हुतात्मा पत्कारलेला आहे,
त्याच्या परिवाराला काय यातना आहे ते त्याच्या परिवाराला माहिती आहे. म्हणून मी या आता उद्याच्या नंतर आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आदरणीय चिखलीकर साहेब आणि आदरणीय तुषार राठोड साहेब यांना आम्ही अगोदर निवेदन देणार आहोत की प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये हुतात्मा झालेले आहेत त्या गावामध्ये आम्हाला तुमच्या फंडातून, मग तुम्ही कशा पद्धतीने देसाल आम्हाला माहिती नाही, पण त्यांच्या फंडातून प्रत्येक गावामध्ये टोटल 17 गावामध्ये 17 स्मारक उभा झाल्या पाहिजे. आणि जर असं जर यांनी जर आम्हाला टाळाटाळ केलं तर आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ आणि 17 गावामध्ये 100% आम्ही हुतात्मा स्मारक हे आमदार साहेबांकडून करून घेणारच. ज्या पद्धतीने शासनानं हो या हुतात्म्यांच्या संबंधामध्ये उदासीन धोरण ठेवलं, मग ते स्मारकाच्या बाबतीत असो, त्या गावामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या बाबतीत असो, तशाच पद्धतीनं प्रशासनाकडून सुद्धा या हुतात्म्यांच्या गावाला म्हणा किंवा सध्या त्या काळामध्ये त्या संग्रामामध्ये सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक म्हणा, त्यांच्याबाबत सुद्धा एक उपेक्षितचा एक थोडक्यात बऱ्याचदा दिसून येतं. आजचा प्रसंग प्रशासनाचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम, त्या मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये माजी सैनिक जसे आपण होतात हजर, तसं स्वातंत्र्य सैनिक सुद्धा उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्याच्या नंतर अतिवृष्टीमध्ये चांगलं काम केलं म्हणून विविध कर्मचाऱ्याचा, महसूल कर्मचारी असतील, सरपंच असतील, यांचा यथोचित गौरव केला. ठीक आहे, गौरव करणं, कोणाचा एखाद्याला म्हणजे ऊर्जा देणं, याच्यात काही कुणी आक्षेप घेण्यासारखं काही नाही. परंतु जे काही राजशिष्टाचार असतो प्रशासनाचा, तो राजशिष्टाचार मोडला गेला असं तुम्हाला वाटत नाही का? की कर्मचाऱ्याचा सत्कार अगोदर आणि स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार हेही काही कार्यकर्त्यांना आक्षेप घेतल्यानंतर करणं हे आपल्याला योग्य वाटते का? सर, आम्ही तहसीलला 3 वर्ष झाली असतील प्रत्येक झेंडावंदनला जातो आणि त्या झेंडावंदनला 17 सप्टेंबर असो, 26 जानेवारी असो, कोणते 1 मेचा झेंडा असेल, आम्ही तहसीलला जातो. पण सर आता नेमकं काय होतं, तुम्ही मग चुकलवाड फिरून 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 प्रशासनाला सोडून नेत्यांकडे येतो, कोण्या आमदार कर खासदार कर. सर, तहसीलचा झेंडा जो असतो त्या तहसीलचा, आता तुम्हाला माझ्यापेक्षा माहिती आहे जास्त, तहसीलचा जो झेंडावंदनचा जो प्रोग्राम असतो हा आमदार साहेबांच्या नॉलेजमध्ये असतो, आमदार साहेबांच्या. आणि आमदार साहेबांना ते पूर्ण त्याचं जे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम आमदार साहेबांकडूनच तहसीलदार साहेब करून घेतात. एक माझ्या जेवढं माहितीवर आहे तेवढं. पण तिथं जे तहसीलदार आहेत, ठीक आहे, लोकप्रतिनिधी राजकीय आहे, 5 वर्ष येतो जातो, पण तिथल्या तहसीलदारांनी किंवा SDMनी हे फॉलोअप घ्यायला पाहिजे. अहो साहेब, आपल्या इथं कंधारमध्ये स्वातंत्र्य सैनिक जर आले तर तहसील प्रशासन सत्कार काय करतात म्हणालात? एक ते गुलाबाचं किंवा गणेरीचं फूल आणतात आणि हातात देतात, झाला तुमचा सत्कार स्वातंत्र्य सैनिकांचा. किंवा एखाद्या वेळेस एक शॉल टाकून सत्कार करून साईडला करतात. हे खरंच अपमानास्पद बात आहे. तिथं बलिदानाचा कुठंतरी अपमान होत आहे. आणि 17 सप्टेंबर विशेष करून सर, 17 सप्टेंबरला तुमचा झेंडा ध्वज झाल्याच्या नंतर किंवा होण्या अगोदर जे रूल आहे, त्यांचा जे प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉलनुसार तिथं सुरुवातीला त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली 2 मिनिटाचं मौन ठेवून त्यांना पूर्ण श्रद्धांजली दिली पाहिजे. ते तसं झालेलं नाही. तिथं जे स्वातंत्र्य सैनिक आले, आज तहसीलदार साहेब फेटा बांधून आहेत, लोह्याला झेंडावंदन कोण केलं? आमदार साहेबांनी केलं असतील ना. एक शक्यतो आमदार साहेबांनी केले असतील, कारण इथं मतदारसंघामध्ये 2 तहसील झाल्यामुळं आमदार साहेब एका ठिकाणचा झेंडा ध्वजारोहण करतात. मग तिथं आमदारांच्या डोक्याला फेटा, तहसीलदारांच्या डोक्याला फेटा, नायब तहसीलदारांच्या डोक्याला फेटा आणि माझा स्वातंत्र्य सैनिक नुसतं खाली येऊन बसलेला आहे. तुम्ही त्या स्वातंत्र्य सैनिकासाठी काय करता? तिथं खुर्ची देता बसायला आणि खुर्चीवर बसला, झेंडा ध्वजारोहण झाला की फक्त आलाव सिंग नाही, बालाजी चुक्कलवाड स्वातंत्र्य सैनिक आहे, तर त्याने कुठं काय कार्य केलं? त्याच्या कार्याची प्रशासना नाही, काहीच नाही. येणार, शॉल टाकणार किंवा एखादा गुच्छ देणार आणि म्हणणार चला चहा पाणी घेऊ, बस एवढा स्वातंत्र्य सैनिकाचा मान सन्मान आहे. अहो साहेब, हे प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि
इथून पुढं आजचा प्रकार मी नव्हतो, पण मला दोघा तिघांनी सांगितला की सर असं असं झालं म्हणून. मग मी आमच्या वाघमारे साहेबांना विचारलो, कल्याणकर साहेबांना असं घडलंय का? हो म्हणले, आज सर तिथं असं असं झालेलं आहे. 17 सप्टेंबरला स्वातंत्र्य सैनिकांना तरी सोडाच, पण त्याचा जे परिवार आहे त्या परिवाराला सुद्धा बोलून मान सन्मान केला पाहिजे. पण हे प्रशासन करत नाही. प्रशासनाला आणि शासनाला बलिदानाचा अर्थच काय कळत नाही. म्हणून मी आज फेसबुकला पोस्ट टाकली होती सकाळी. मला हे प्रकार समजल्या. आता तुम्हाला रियालिटी सांगतो, जास्त वेळ घेत नाही. मला एक गोष्ट समजल्याच्या नंतर, तहसीलचा प्रकार समजल्याच्या नंतर वाघमारे साहेबांना विचारलो, कल्याणकर साहेबांना विचारलो. मी सहसा सांगलं तरी विश्वास मी ठेवत नाही सर, या तर डोळ्यानं बघतो किंवा माझ्या सैनिकांना विचारतो. मग मी फेसबुकला पोस्ट टाकली. कंधार मधल्या नेत्यांना, माजी आमदार आजी, माजी आमदार खासदारांना हे मराठवाडा हे 17 सप्टेंबर दिनच कळालेला नाही. आणि ज्यांना कळालेलं असं वाटत असेल त्यांनी संघटनेसोबत येऊन बोलावं म्हणून. अहो साहेब, आमदारांना काही देणं घेणं नाही, तहसीलदारांना, आमदारांना देणं घेणं म्हणजे तहसीलदारांना नाही. तहसीलदार तुम्हाला आम्हाला विचारणार आहे का? तहसीलदारावर वरचं कोणाचे अधिकारामध्ये कोणाचे आहे? आमदारांच्या. आमदारांनी सांगायला पाहिजे की बाबा हे असाचा प्रोटोकॉल आहे. पण आमदार साहेबाला हे माहीतच नाही. कारण आमदार साहेब, आता थोडा विषय डायव्हर्ट व्हायला सर, माफ करा. जे स्मारक, जे हुतात्मा झाला, ज्या हुतात्म्याचं स्मारक बनवलं, त्या स्मारकाला 2 रुपये निधी देऊन वडिलांच्या नावावर गार्डनला नाव देऊन टाकलं. ते हुतात्मा झाला पाठीमाग. मग इथं कसं काय करायचं? म्हणजे आमदार आणि प्रशासन हे एकच आहेत. आणि इथून पुढं आज आम्ही एवढे आक्रमक का झालो? जो तहसीलमध्ये प्रकार घडला हा प्रकार घडू नये आणि प्रत्येक गावामध्ये स्मारक झालं पाहिजे. आणि झालेल्या स्मारकाला कोण्याही आमदारांनी 2 रुपयाचा निधी देऊन आपल्या आई वडिलांचे, पुतण्याचे, भावाचे नावं लावून हुतात्म्याचा अपमान करू नये, हे आमचं एक मत आहे.